नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्स कट ब्लाऊजचे कटिंग कसे करायचं. तर 40 चेस्टचे प्रिन्स कट ब्लाऊजचे आपण कटिंग करणार आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, छाती आहे 40 इंच, शोल्डर आहे 6 इंच, मुंडा आहे 6.5 इंच, मागील गळा 9 इंच, पुढील गळा 6.5 इंच, बाही उंची आहे 6 इंच आणि बाही घेर आहे 6 इंच. तर आपण ना आज डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग करणार आहोत. तर चला करूया सुरुवात. तर मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे जवळजवळ 40 चेस्टसाठी आणि त्यांची पूर्ण उंची व्यवस्थित असल्यामुळे मी जवळजवळ 1 मीटर ब्लाऊज पीस घेतलेला आहे. तर 13 इंच त्यांच्या ब्लाऊजची उंची आहे, प्लस त्यामध्ये मी 1 इंच मिक्स केले की त्यामध्ये 14 इंच होती. तर पूर्ण उंची आहे 14 इंच. तर आता शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 6 इंच, मुंडा आपला आहे 6.5 इंच. मुंड्यापासून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग येणार 10 इंच, प्लस 1.5 इंच आपलं मार्जिन आहे. मार्जिन हे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 2 इंच हवं तर 2 इंच घ्या, 1.5 इंच हवं असेल तर 1.5 इंच घ्या. इथून आपण सरळ लाईन आखून घेऊया मुंड्यासाठी. आता हा पाठीमागचा भाग आपण कटिंग करत आहोत. पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावर देणार आहोत. आणि मागचा गळा आपल्याला 8.5 इंच घ्यायचा आहे. गळा रुंदी आहे 2.5 इंच. तर चौकोन गळा कट करायचा आहे. तर आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊयात. तर आपण गळ्याचं कटिंग करूयात. हा पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे. तर आता आपण पाठीमागच्या साईडला टक्स घेणार आहोत. तर मध्यापासून इकडे 4.5 इंच, मध्यापासून इकडे 4.5 इंच आणि उंची येणार आहे आपली 5 इंच. इकडे अर्धा इंच टक्ससाठी, इकडे अर्धा इंच टक्ससाठी. या अशा पद्धतीनं बॅक साईडला तुम्ही टक्स घ्या. आता हे झालेलं आहे आपलं बॅक साईडचं कटिंग. आता आपण फ्रंट साईडचं कटिंग बघूयात. तर ब्लाऊज उंची आहे 13 इंच, प्लस पाठीमागच्या ह्याच्यासाठी आपण 14 घेतलं होतं, प्लस पुढच्या ह्याच्यासाठी 1 इंच, म्हणजे 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे फ्रंट साईडला. मुंडा आहे आपला 6 इंच. गळा रुंदी 2.5 इंच. हा सॉरी, शोल्डर आहे 6 इंच, मुंडा आहे 6.5 इंच. इथून आपल्याला छातीचं माप टाकायचं 10 इंच, 2 इंच मार्जिन, 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. पुढील गळा आपला 6.5 इंच आहे.
तर गोल गळा आपण घेणार आहोत. शक्यतो फ्रंट साईडला गोलच गळा घ्या, कारण शेप छान येतो. तुम्हाला हवं तर पान पंचकोनी घेऊ शकता. आता फ्रंट मुंड्याचा आकार आपल्याला घ्यायचा आहे 1 इंचावरती. बॅक मुंड्याचा आपण आकार 1.5 इंचावर घेतला होता. फ्रंट मुंड्याचा आकार आपण 1 इंचावर घेणार आहोत. तर हे बघू शकता, मी अनेकदा तुम्हाला सांगते परत. आता ही पूर्ण उंची घेतलेली आहे आपण. 2 इंच आपण एक्स्ट्रा फ्रंट साईडला घेतलेला आहे, कारण प्रिन्स कट कटिंग करायचं आहे. त्यामुळे प्रिन्स कट जर आहे एवढा उंचीला ठेवला तर वरती चढतो. त्यासाठी 2 इंच आपल्याला मागच्या ह्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा आणि पूर्ण उंचीपेक्षा 2 इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर शोल्डर आपण घेतलेला आहे 6 इंच, मुंडा आपण घेतलेला आहे 6.5 इंच, पुढील गळा 6.5 इंच आणि छातीचं माप आहे आपलं 10 इंच, म्हणजे 40 छातीचा ब्लाऊज आहे. त्यात चौथा भाग 10 इंच येतो, प्लस 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेला आहे आणि फ्रंट मुंड्याचा आकार आपण दिलेला आहे. आता आपण प्रिन्स कटचा आकार देणार आहोत. तर हे बघा, मध्यापासून आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग 10 इंच प्लस 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे हे पॉईंट 10 इंचावर येणार. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 4.25 इंचावरती आणि खाली अशी रेषा मारून घ्या. आणि 40 चेस्टसाठी तुम्हाला जर समजा पप छान हवा असेल व्यवस्थित, तर तुम्ही 1.5 इंचाचा टक्स घ्या. आणि जर तुम्हाला कमी पूर्ण पप कमी हवा असेल तर तुम्ही 1 इंचाचा घ्या. तर मी इथे घेणार आहे 1.5 इंचाचा टक्स. इकडे 1.5 इंच, इकडे 1.5 इंच. आणि इथून तुम्हाला घ्यायचं आहे 5 इंच आणि असा तुम्हाला असा प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. आणि जो आपण इथं 3 इंचाचा टक्स घेतलेला आहे, टक्सची रुंदी घेतलेली आहे, तर इथे आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे टक्ससाठी. कारण इथे जर टक्स घेतल्यानंतर हे कापड पूर्ण टक्समध्ये जातं, मग कमरेला घेर कमी पडू शकतो. त्यामुळे एक्स्ट्राचा आपल्याला 3 इंच त्या साईडला घ्यावं लागणार आहे. तर आता आपण ह्याची कटिंग करणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण प्रिन्स कट करणार आहोत. हे न कट करता सुद्धा डायरेक्ट तुम्ही इथे टक्स घेऊन असं इथून टिप मारून घ्या, म्हणजे जास्त जोडाजोड तुम्हाला करावी लागणार नाही. ही झाली फ्रंट साईड आपली. आता आपण स्लीवचं कटिंग बघूयात. आता स्लीव उंची आहे आपली 6 इंच आणि जो घेर घेतो आपण इथून मुंडा घेर, तो फ्रंट साईडचा जो हा भाग आहे तिथून तुम्ही क्रॉसमध्ये जरी मोजून घेतला तरी चालेल. हे बघा 9 इंच. आणि असा आपण भाईचा मुंडा घेर इथून 9 इंचावरती घ्या. इथून आपण घेणार आहोत 3.5 इंच. 1 इंच आपल्याला इथं आतल्या साईडला घ्यायचं आहे.
मुंडा घेर आला आहे आपला 6 इंच प्लस मार्जिन 1.5 इंच. ह्या दोन्हीचा मध्य करून घ्या. परत ह्या दोन्हीचा मध्य करा. इथून वरती 1 इंच वरील मुंड्याचा आकार देण्यासाठी, खाली अर्धा इंच फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. आणि अशा माशाचा शेप जसा देतो ना आकार, तसा असा तुम्ही आकार घ्या. मी मुद्दाम डार्क करत आहे जेणेकरून तुम्हाला दिसावं व्यवस्थित. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. आता हे ओपन करा आणि इथून तुम्ही फ्रंट साईडचं मुंड्याचं कटिंग करून घ्या. तर हे बघू शकता स्लीवचं कटिंग आपलं कशा पद्धतीनं झालेलं आहे. हे झाले स्लीवचं कटिंग. हे झालं आपलं प्रिन्स कटचं कटिंग फ्रंट साईडचं. हा फ्रंट साईडच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आणि हे बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती प्रिन्स कटचं कटिंग करू शकता. जर तुमचं थोडंसं प्रॅक्टिस झालेलं असेल आणि तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असेल तरच तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग करा. अन्यथा तुम्ही नवीन शिकत असाल तर अगोदर तुम्ही पेपर कटिंग करा आणि मगच नंतर ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.